राष्ट्रगीताच्या आधी आता राष्ट्रीय गीत वाजणार. वंदे मातरम वाजवलं जाताना उभं राहून आदर व्यक्त करा. गृह मंत्रालयाचे आदेश. चंद्रपुरातील खेळ फडणवीसांना ठाऊक होता. मुनगंटीवार यांनी केला खुलासा. चंद्रपुरातल्या राजकारणावर राऊतांची गोची. मातोश्रीच्या परवानगीनंतर चंद्रपुरात नवी युती. सारवासारव करताना राऊतांची त्रेधा तिरपीट. रोहित पवारांना हवी आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट. नवी दिल्लीत पोहोचून रोहित पवारांकडून घातपाताचा पुनरुच्चार. विमान अपघाताच्या चौकशीची मागणी सर्वप्रथम माझीच. मुख्यमंत्री फडणवीस यांचं वक्तव्य. पंतप्रधान पवार भेटीत 40 मिनिटे चर्चा. राष्ट्रवादी सोबत आहे आणि सोबत राहीलच. पंतप्रधान मोदी यांच्याकडून स्पष्टोक्ती. राज्यभरात कॉपीचा सुळसुळाट. 4 शिक्षक निलंबित. जालन्यात शिक्षणाधिकाऱ्यांकडून शिक्षक निलंबनाचे आदेश. काँग्रेसमधून आलेल्या व्यक्तीला महापौर बनवलं. गटनेता किशोरी पेडणेकर यांची टीका. भाजपा काँग्रेस युक्त झाला. पेडणेकर यांचं वक्तव्य. अखेरीस मुंबईमध्ये भाजपाचा महापौर बसला. तावडे घाडी यांच्या जोडीचा शपथविधी पूर्ण. बोलू द्या म्हणत काँग्रेसी नगरसेवकांचा गदारोळ. पहिल्या सभेत मिळाली भविष्यातील संघर्षाची चुणूक. सत्ता भाजपाची मात्र प्रशासन बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षित. मुख्यमंत्री फडणवीसांनी केले सुतोवाच. चावट डीप फेकला उचलून फेका. आक्षेपार्ह कंटेंट 3 तासात हटवा. मोदी सरकारची नवी नियमावली. साताऱ्यात भाजपाला बसला धक्का. सातारा जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी शिवसेना एकत्र. लातूरमध्ये राष्ट्रवादी भाजपाचा ऐकेना. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद राष्ट्रवादीला 5 वर्षांसाठी हवंय. बीडच्या दीपकचे पोलीस बनण्याचं स्वप्न अपूर्ण. पोलीस भरती दरम्यान बीडमध्ये तरुणाचा मृत्यू. निष्पक्ष पोलीस भरतीसाठी काटेकोर उपाययोजना. राज्यभरात ठिकठिकाणी सुरू आहे भरती प्रक्रिया. राजपाल पाठोपाठ अभिनेता श्रेयस तळपदे अडचणीमध्ये. ग्रामस्थांची फसवणूक केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशात गुन्हा. कोस्टल रोडवरून जाताना ऐका जय हो गाणं. माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या मागणीला यश. आता मोदींचं विमान आसाममध्ये महामार्गावर उतरू शकणार. ईशान्येकडील पहिली आपत्कालीन हवाई पट्टी तयार. पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 फेब्रुवारी रोजी उद्घाटन करणार. अमेरिकेसोबतचा करार म्हणजे शरणागती. मोदी सरकारनं देश विकला. लोकसभेत राहुल गांधी यांचं आक्रमक भाषण. अमेरिकेबरोबर डील नव्हे ढील. लोकसभेत अर्थसंकल्पावर चर्चेदरम्यान अखिलेश यादवांची टीका. आर्थिक घोटाळ्याचा फास आवळला. टीना आणि अनिल अंबानींना हजेरीचे ईडीकडून समन्स. दिल्लीतील दुसऱ्या सामन्यापूर्वीच टीम इंडियाला धक्का. सलामीवीर अभिषेक शर्मा दुखापतीमुळे आऊट. तर अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर घेणार अभिषेकची जागा. T20 क्रिकेट विश्वचषकात घडला पहिलाच डबल सुपर ओव्हर सामना. अटीतटीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची बाजी.